तुम्ही कधी माहिती अभावी किंवा साध्या चुकीमुळे तुमचा कष्टाचा पैसा टॅक्समध्ये गमावला आहे का? खरं तर अनेकांच्या बाबतीत असं नकळत घडतं. हो ना. विचार करा, रात्रंदिवस मेहनत करून आपण पैसे कमवतो, पण योग्य माहिती नसल्यामुळे त्यातील मोठा हिस्सा म्हणजे टॅक्सच्या रूपात निघून जातो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजची चर्चा खूप महत्वाची आहे. नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सखोल चर्चेत आपण काय पाहणार आहोत माहिती आहे? 2026च्या नवीन कर नियमानुसार भारतातील अशी 10 प्रमुख उत्पन्नाची साधने ज्यावर तुम्हाला 1 रुपयाही कर भरावा लागत नाही. हो, 0 टॅक्स. अगदी बरोबर ऐकलत. जसं की शेती, ग्रॅच्युटी, गिफ्ट्स आणि बरंच काही. आजचा हा भाग शेवटपर्यंत ऐका, कारण हे तुमचं आर्थिक गणित पूर्णपणे बदलून टाकू शकतं. नक्कीच. हा विषय प्रत्येकाच्या खिशाशी जोडलेला आहे. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण एक महत्त्वाचा विषय व त्याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आपण अनेकदा पाहतो की लोक टॅक्स वाचवण्यासाठी धडपडत असतात, सीएकडे चक्रा मारतात, पण त्यांना साधे आणि सरळ कायदेशीर मार्गच माहिती नसतात. त्यामुळे आज आपण अगदी मुळापासून आणि सोप्या भाषेत हे समजून घेऊया. एकदम भारी. आणि याच विषयावर बोलताना मला आपल्या आधीच्या एका व्हिडिओवरील कमेंटची आठवण झाली. एका नोकरदार प्रेक्षकाने अगदी मनापासून विचारलं होतं की पगारदारांना काही सवलत असते का, की सगळा टॅक्स आमच्याच बोडक्यावर? हा प्रश्न खूप कॉमन आहे बघा. गंमत सांगू का? अनेकांना वाटतं पगारदारांसाठी काहीच टॅक्स फ्री नसतं. जे काही आहे ते फक्त मोठ्या व्यापाऱ्यांसाठीच आहे. यात किती तथ्य आहे? माझ्या अनुभवातून सांगते, तसं अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे जो वर्षानुवर्षे चालत आला आहे. सविस्तर बघूया. नोकरदार वर्गासाठी प्राप्तिकर कायद्यात म्हणजे इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये अनेक उत्तम आणि फायदेशीर तरतुदी आहेत. अच्छा, म्हणजे पगारदारांसाठी पण मार्ग आहेत तर? हो तर. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं उदाहरण आपण घेऊया ते म्हणजे ग्रॅच्युइटी. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(10) अंतर्गत याची तरतूद आहे. ग्रॅच्युटी म्हणजे जे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना मिळतात ते ना? बरोबर. पण त्यात एक नियम आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सलग 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ प्रामाणिकपणे काम केलं तर त्याला कंपनीकडून ही ग्रॅच्युइटी मिळते. आता समजा संदीप नावाचा एक तरुण आहे जो एका IT कंपनीत सलग 7 वर्ष काम करतोय आणि दुसरा रवी आहे जो दर 2 वर्षांनी नोकरी बदलतो. इथे संदीपला कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळेल पण रवीला नाही. समजलं. पण मग टॅक्सचा नियम काय सांगतो यावर? नियम सांगतो की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी तर नियम सांगतो की खाजगी कर्मचाऱ्यांना आता तब्बल 25 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. बापरे, 25 लाख! माझ्या मते जर कोणी प्रामाणिकपणे एकाच ठिकाणी टिकून राहिला तर सरकार त्याला हे बक्षीस देते एक प्रकारे. म्हणजे नोकरदारांना स्थैर्य मिळावं हा या मागचा उद्देश असावा. अगदी अचूक ओळखलत. हाच त्या मागचा मुख्य हेतू आहे. आणि इथे क्विक फॅक्ट सांगते. खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची ही करमुक्त मर्यादा आधी 20 लाख रुपये होती, ती आता वाढवून 25 लाख रुपये झाली आहे. महागाई वाढतीये तशी सरकारने ही सवलतही वाढवली आहे. हे खूपच लॉजिकल आहे. आणि यासोबतच निवृत्तीसाठी सर्वात सुरक्षित मानले जाणारे EPF आणि PPF हे पर्याय सुद्धा आहेत. आपण पाहतो की लोक दर महिन्याला पगारातून PF कापून घेतात. हो, ते तर कंपल्सरी असतंच बऱ्याच ठिकाणी. बरोबर. पण अनेकांना हे माहीत नसतं की कलम 10(11) आणि कलम 10(12) नुसार PPF मध्ये मिळणारे व्याज आणि शेवटी मिळणारी मॅच्युरिटीची रक्कम दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत. म्हणजे 100% टॅक्स फ्री. 100%. म्हणजे तुम्ही गुंतवलेले पैसे आणि त्यावर 15 वर्षांनी मिळालेला लाखो रुपयांचा चक्रवाढ व्याजाचा परतावा यावर सरकार 1ही रुपया कर मागत नाही. पण इथेच एक मोठा गैरसमज आहे जो मला अनेकांच्या बोलण्यातून जाणवतो. अनेकांना असं वाटतं की EPF मधून कधीही म्हणजे अगदी 2-3 वर्षात नोकरी बदलली, पैशांची गरज पडली म्हणून PF काढला तरी चालतो आणि त्यावर टॅक्स लागत नाही. हे खरंय का? नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे आणि लोक इथेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. नियम अगदी स्पष्ट आहे. 5 वर्ष सतत नोकरी केल्यानंतरच EPF मधून पैसे काढणे करमुक्त असते. अच्छा, म्हणजे 5 वर्षांची अट आहे तिथेही. हो.
समजा तुम्ही एखादी गाडी घेण्यासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी 3 वर्षातच पीएफ काढला तर काय होईल? तर त्यावर थेट TDS कापला जातो. बापरे. आणि एवढंच नाही तर ती रक्कम तुमच्या त्या वर्षाच्या एकूण उत्पन्नात जोडली जाते. म्हणजे तुमचा टॅक्स स्लॅब वाढू शकतो. हे कायद्याने अतिशय स्पष्ट केलंय. म्हणजे थोड्याशा घाईमुळे आपण स्वतःच आपला टॅक्स वाढवून घेतो. होय, त्यामुळे ही घाई टाळली पाहिजे. प्रेक्षक हो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? किंवा तुमच्या PPF खात्याबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्कीच, लोकांचे बरेच प्रश्न असू शकतात यावर. अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही YouTube चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता थोडं शहराकडून आपल्या गावाकडे वळूया. नोकरदारांसाठी तुम्ही खूप भारी माहिती दिलीत, पण आपल्या गावाकडच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि एकत्र कुटुंबासाठी काय काय सवलती आहेत? म्हणजे त्यांचाही विचार कायद्याने काही वेगळ्या पद्धतीने केलाय का? निश्चितच केलाय. भारताची अर्थव्यवस्था आजही शेतीवर आणि ग्रामीण भागावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या इन्कम टॅक्स कायद्यात विशेषतः कलम 10(1) मध्ये एक अतिशय स्पष्ट नियम आहे. तो म्हणजे भारतात कृषी उत्पन्नावर केंद्र सरकार कोणताही कर आकारत नाही. म्हणजे शेतीतून कितीही उत्पन्न आलं तरी त्यावर 0 टॅक्स. अगदी 0. समजा तुम्ही शेतात राबून ऊस पिकवताय, द्राक्षाची बाग आहे आणि ती पिके विकून तुम्ही लाखो रुपये कमवत असा किंवा तुमची शेतीची जमीन तुम्ही दुसऱ्याला भाड्याने देऊन उत्पन्न मिळवत असा, ते सर्व उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. भारीच की. कारण शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावर टॅक्स लावणं योग्य नाही, ही सरकारची भूमिका आहे. पण समजा सुरेश नावाचा एक तरुण आहे. तो पुण्यात एका मोठ्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी करतोय, जिथे त्याला चांगला पगार मिळतो. पण त्याच वेळी गावी त्याची वडिलोपार्जित शेती पण आहे, जिथून त्याला उत्पन्न येतं. मग अशा वेळी काय होतं? हा खूप व्यवहार्य प्रश्न आहे. जर सुरेशला पगारासारखे इतर टॅक्सेबल उत्पन्न असेल तर टॅक्सची गणना करताना एक विशेष पद्धत वापरली जाते. ती कशी? कृषी उत्पन्न फक्त कर स्लॅबचा रेट ठरवण्यासाठी जोडले जाते, पण प्रत्यक्ष कृषी उत्पन्नावरचा कर मात्र शेवटी वजा केला जातो. म्हणजे तो 0च राहतो. सुरेशला फक्त त्याच्या पगारावरच टॅक्स द्यावा लागेल. अच्छा, म्हणजे शेतीच्या उत्पन्नावर त्याला टॅक्स द्यावा लागणार नाही. नाही. पण हो, यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सुरेशने त्याचा 7/12 अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे. 7/12 क्लिअर पाहिजे. हो, जेव्हा तुम्ही तुमचा 7/12 क्लिअर ठेवता, त्यावर पिकांची नोंद असते, तेव्हा इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना हे कृषी उत्पन्न असल्याचा पुरावा देणं अधिक सोपे जाते. हे खूपच महत्त्वाचं आहे. आता आपण गावाकडचा विषय काढलाच आहे, तर एक किस्सा पाहूया कुटुंबातील व्यवहारांबद्दल आणि लग्नसराईबद्दल. हो, लग्नात तर भरपूर देवाणघेवाण होते आपल्याकडे. बरोबर. समजा नेहारला तिच्या लग्नात तिच्या वडिलांकडून एक फ्लॅट गिफ्ट म्हणून मिळाला आणि तिच्या भावाने तिला 5 लाख रुपये रोख दिले. आता नेहाला प्रश्न पडतो की यावर टॅक्स भरायचा का? साहजिक आहे, एवढी मोठी रक्कम म्हटल्यावर. तर कायद्यानुसार म्हणजे कलम 56(2)(x) नुसार लग्नानिमित्त मिळालेले कोणतेही गिफ्ट किंवा पालक, भावंडे, जोडीदार यांसारख्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळणारी रोख रक्कम किंवा मालमत्ता पूर्णपणे करमुक्त आहे. वा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या या गिफ्ट्सला कोणतीही कमाल मर्यादा नाही. म्हणजे 1 लाख असू दे किंवा 1 कोटी. गंमत सांगू का? मला नेहमी वाटायचं की लग्नात मिळणाऱ्या अशा मोठ्या रकमांवर किंवा दागिन्यांवर इन्कम टॅक्सची नोटीस येत असेल. पण हे तर खूपच दिलासादायक आहे. होय, पण यात एक मेख आहे. नातेवाईक जवळचे असायला हवेत, ज्याची अतिशय स्पष्ट व्याख्या कायद्यात दिली आहे. रक्तसंबंधातील लोक यात येतात. पण मग मित्रांचं काय? तिथेच तर गैरसमज होतो. समजा नेहाच्या एखाद्या श्रीमंत मित्राने तिला 50,000पेक्षा जास्त रकमेचं गिफ्ट दिलं, तर मात्र ते करपात्र ठरतं. त्यावर नेहाला टॅक्स भरावा लागेल. मित्रांना कायद्यानुसार जवळचे नातेवाईक मानलं जात नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर लोक म्हणतील की मैत्रिणीने दिलंय, टॅक्स लागणार नाही, आणि मग थेट नोटीस येईल. अगदी तसंच. आणि या व्यतिरिक्त गावात किंवा शहरातही अनेकदा हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजेच HUF असतं. अनेक पारंपरिक व्यवसाय याच पद्धतीने चालतात. HUF बद्दल मी ऐकलंय, पण हे नक्की काय असतं? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? समजा एखाद्या कुटुंबाचं एकत्र किराणा दुकान आहे. उत्तम उदाहरण. समजा देशमुख कुटुंबाचे एक मोठं किराणा दुकान आहे, जे आजोबा, मुले आणि नातवंडे मिळून चालवतात. हे एक HUF झालं. हां. कायदेशीर भाषेत HUF म्हणजे एकाच पूर्वजाचे वंशज आणि त्यांचे कुटुंबीय मिळून बनलेली एक संस्था.
आता या दुकानातून जे उत्पन्न येतं त्यावर ती संस्था म्हणजे HUF आपला टॅक्स भरते. अच्छा, म्हणजे संस्थेचा टॅक्स जातो. बरोबर. त्यानंतर कलम 10(2) नुसार नफ्यातील जो वाटा कुटुंबातील वैयक्तिक सदस्यांना दिला जातो तो सदस्यांच्या हातात पूर्णपणे करमुक्त असतो. माझ्या मते यामागचं कारण असं असावं की त्या देशमुख कुटुंबाने म्हणजे त्यांच्या HUFने त्या उत्पन्नावर आधीच सरकारला टॅक्स भरलेला असतो. मग जर आता नातवाला जो वाटा मिळालाय त्यावर पुन्हा टॅक्स लावला तर तो एकाच पैशावर दोनदा टॅक्स म्हणजे डबल टॅक्सेशन घेतल्यासारखं होईल ना? 100% बरोबर. दुहेरी कर आकारणी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे. त्यामुळे एकाच उत्पन्नावर सदस्यांकडून पुन्हा कर घेणं अन्यायकारक ठरेल. म्हणून हा वाटा टॅक्स फ्री असतो. एकदम लॉजिकल आहे हे. आणि जाता जाता एक गमतीची आणि अभिमानाची गोष्ट सांगते. एक क्विक फॅक्ट आहे. अनेकांना माहीत नसतं, पण जर एखाद्या विद्यार्थ्याला सरकार किंवा कोणत्याही संस्थेकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळाली तर कलम 10(16) नुसार ती पूर्णपणे करमुक्त असते. अरे वा. शिवाय कलम 10(18) नुसार आपल्या देशात जे पद्म पुरस्कार किंवा परमवीर चक्रासारखे नागरी आणि लष्करी सन्मान दिले जातात त्यासोबत मिळणारी रोख रक्कम सुद्धा पूर्णपणे टॅक्स फ्री असते. छान. म्हणजे ज्या पैशातून देशाचं भविष्य घडतंय आणि ज्यांनी देशाची मान उंचावली आहे त्यांच्या सन्मानाच्या पैशांवर सरकार डल्ला मारत नाहीये. हे खूपच सकारात्मक आहे. नक्कीच. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? किंवा एकत्र कुटुंबाचे काही प्रश्न आहेत का? समस्या कमेंटमध्ये लिहा. हो, आम्ही नक्की वाचू. आणि हो, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशी कायदेशीर माहिती सोप्या भाषेत आणण्याची प्रेरणा मिळते. अगदी बरोबर. आता आपण नोकरदार आणि शेतकरी बघितले, पण जर कुणाला स्वतःचा नवीन बिझनेस करायचा असेल किंवा भविष्यासाठी इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तिथेही टॅक्स वाचतो का? कारण बिझनेस म्हटलं की टॅक्सचा आणि CAचा ससेमिरा आलाच अशी एक सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती असते. भीती वाटणं साहजिक आहे बघा, पण कायद्याची योग्य माहिती असेल तर मार्ग सहज निघतो. बिझनेसच्या बाबतीत बोलायचं तर जर तुम्ही एखाद्या भागीदारी फर्ममध्ये म्हणजेच पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदार असाल तर फर्मच्या नफ्यातील तुमचा जो वाटा असतो तो कलम 13(2)(अ) नुसार पूर्णपणे करमुक्त असतो. इथेही मगाशी आपण HUF मध्ये जे लॉजिक लावले तेच लागू होतं का? म्हणजे पार्टनरशिप फर्मने एक संस्था म्हणून स्वतःच्या नफ्यावर आधीच कॉर्पोरेट टॅक्स भरलेला असतो म्हणून पार्टनरला टॅक्स नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही आता इन्कम टॅक्सचे नियम अतिशय अचूक पकडायला लागला आहात. थँक्यू. इथेही डबल टॅक्सेशन टाळण्यासाठीच हा नियम बनवला गेलाय. फर्मचा नफा हा टॅक्स भरूनच वाटला जातो, त्यामुळे तो पार्टनरच्या हातात टॅक्स फ्री असतो. खूपच छान. आणि गुंतवणुकीचं काय? आता गुंतवणुकीचा विषय काढलाच आहे तर सरकारी बॉन्ड्सबद्दलही सविस्तर सांगते. अनेकांना फक्त FD किंवा सोनं एवढेच गुंतवणुकीचे मार्ग माहीत असतात. पण सरकार वेळोवेळी पायाभूत सुविधांसाठी म्हणजे रस्ते, हायवे, वीज प्रकल्प उभे करण्यासाठी बॉन्ड्स जारी करते. म्हणजे सरकार जनतेकडून पैसे घेतं विकासासाठी. होय. सरकारला मुंबई ते नागपूर असा एखादा मोठा हायवे बांधायचा असेल तर त्यासाठी प्रचंड निधी लागतो. त्यासाठी NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा REC यांसारख्या सरकारी संस्था बॉन्ड्स काढतात. आता लोकांनी FD मोडून यात पैसे का गुंतवावेत? तर सरकार त्यांना आमिष देतं की तुम्ही आम्हाला जे पैसे द्याल त्यावर आम्ही जे वार्षिक व्याज देऊ ते पूर्णपणे करमुक्त असेल. अच्छा. कलम 10(15) अंतर्गत याची तरतूद आहे. म्हणजे तुम्ही बँक FD केली तर व्याजावर टॅक्स लागतो, पण या बॉन्ड्सवर मिळणारा परतावा 100% टॅक्स फ्री असतो. हा एक अतिशय सुरक्षित आणि टॅक्स वाचवणारा मार्ग आहे. म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, देशाच्या विकासात हातभार आणि वरून टॅक्स फ्री रिटर्न. दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. आणि इन्शुरन्सच्या बाबतीत काय नियम आहेत? लोक इन्शुरन्स घेतातच मुळी टॅक्स वाचवण्यासाठी. इन्शुरन्स आणि स्वेच्छा निवृत्ती हे दोन्ही खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. जर कोणी निवृत्तीच्या वयाच्या आधी स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली, ज्याला आपण VRS म्हणतो, तर कलम 10(13)(क) नुसार अशा कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या रकमेपैकी 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त असते. 5 लाखांपर्यंत? ओके. पण आता सर्वात महत्त्वाचा विषय घेऊया, तो म्हणजे जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स. हो, हा तर घरोघरी असतो. इन्कम टॅक्सच्या कलम 10(10)(ड) अंतर्गत जीवन विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटी नंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते. पण इथे खूप मोठी अट आहे जिथे सामान्य माणूस नेहमी फसतो आणि एजंट लोकांकडूनही अनेकदा पूर्ण माहिती दिली जात नाही. कोणती अट?
म्हणजे इन्शुरन्सचे पैसे टॅक्स फ्री नसतात का? ते टॅक्स फ्री असू शकतात, पण त्यासाठी एक अटीची पूर्तता करावी लागते. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे याची एक स्पष्ट चेकलिस्ट देते, ती सर्वांनी नीट लिहून किंवा लक्षात ठेवावी. हो, प्रेक्षकांवर लक्ष देऊ नये का? पहिली स्टेप, आधी तुमची जीवन विमा पॉलिसीची एकूण विमा रक्कम म्हणजे सम अशॉर्ड किती आहे ते तपासा. समजा ती 5 लाख रुपये आहे. 5 लाख सम अशोर्ड. दुसरी स्टेप, तुमचा वार्षिक प्रीमियम किती जातोय तो आकडा काढा. समजा तुम्ही वर्षाला 60,000 रुपये प्रीमियम भरताय. ठीक आहे, 60,000 प्रीमियम. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, हा वार्षिक प्रीमियम तुमच्या एकूण विमा रकमेच्या 10% जास्त नाही ना याची खात्री करा. अच्छा, म्हणजे सम अशोर्डच्या 10%. बरोबर. आता या उदाहरणात 5 लाखांचे 10% म्हणजे 50,000 रुपये होतात. पण तुम्ही प्रीमियम भरताय 60,000, म्हणजे तो 10% जास्त आहे. म्हणजे इथे नियम मोडला गेला. हो. जर प्रीमियम 10% कमी असेल तरच कलम 10(10)(ड) अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त मिळेल. जर तो 10% जास्त असेल तर तुम्हाला शेवटी मिळणाऱ्या संपूर्ण रकमेवर टॅक्स लागू शकतो. वा, भारी माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. म्हणजे इन्शुरन्स घेताना फक्त मला 15 वर्षांनी एवढे लाख मिळतील हे बघून चालणार नाही, तर माझा प्रीमियम माझ्या विमा रकमेच्या किती टक्के आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर टॅक्स वाचवायला जाऊ आणि शेवटी टॅक्स भरण्याचीच वेळ येईल. अगदी बरोबर. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. कायदा तुमच्या संरक्षणासाठीच आहे, फक्त त्याची योग्य माहिती असणं आणि डोळसपणे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर मंडळी, आज आपण काय काय पाहिलं? शेतीतून मिळणारे उत्पन्न ज्यावर 0 टॅक्स असतो, 5 वर्ष नोकरीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी आणि PFचे नियम, लग्नात जवळच्या नातेवाईकांकडून मिळणारे गिफ्ट्स, HUFच्या सदस्यांना मिळणारा वाटा, भागीदारीतील नफा, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सरकारी बॉन्ड्स आणि जीवन विम्याची ती अतिशय महत्त्वाची 10%ची अट, या सर्व गोष्टी 2026च्या नियमानुसार करमुक्त आहेत. जाता जाता मला एकच सांगावंसं वाटतं, सरकार वेगवेगळ्या योजना आणि कायदे आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः कायदे समजून घेत नाही, प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत तुमच्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहणार नाही. आर्थिक साक्षरता हीच खऱ्या अर्थाने तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. अगदी 100% खरंय. तुम्हाला यापुढेही महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण एका अशाच नव्या आणि महत्त्वाच्या कायद्याची सखोल माहिती घेणार आहोत, जी थेट तुमच्या खिशाशी आणि तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असेल. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे? जमिनीचे कायदे समजून घ्यायचे आहेत की वारसा हक्क? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्यामुळे आमचे पुढील व्हिडिओ नक्की पहा. हो, आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहोत. तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. अगदी बरोबर. माहिती शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही, ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.